कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळीला किडनॅप करण्यात आलेला आहे। तर संदीप जगताप याने कमळीला किडनॅप केले आणि त्याची मदत केलेली असते ती म्हणजे अनिकाने। अनिकाला ऋषीबरोबर लग्न करून त्याच्याबरोबर संसार करायचा आहे। पण ऋषीचं कमळीवरती नितांत प्रेम बघून इथे अनिका खूपच जास्त इन्सिक्युअर झालेली असते। तिला असं वाटत असतं की ऋषी हा कमळीबरोबरच लग्न करेल। एवढं सगळं घडलं तरीसुद्धा तो फक्त आणि फक्त कमळीवरतीच प्रेम करतो। म्हणजे याचा अर्थ आता परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी पास होऊन कमळी सगळ्यांना इम्प्रेस करेल आणि मग ऋषी अनिकाबरोबर लग्न न करता कमळीबरोबर करेल। या गोष्टीची तिला जाणीव होताच संदीप जगतापबरोबर ती सुद्धा कमळीला किडनॅप करून तिच्या जीवावरती उठण्याचा प्रयत्न करते। म्हणूनच प्रेक्षकांनो, कमळीसाठी आणि कमळीचा जीव वाचवण्यासाठी इथे आता ऋषीने एक निर्णय घेतलेला असतो। सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये कमळीबरोबर लग्न करून ऋषीने अनिकाचा डाव उधळून लावलेला असतो। कमळीबरोबर ऋषीने लग्न करताच नयनताराला खूप मोठा धक्का बसलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, इथे आता कमळीने ठरवलेलं असतं की पैसे कमवायचे आणि पैसे कमवल्यानंतर इथे आता आपल्या गावी निघून जायचं। आणि गावीसुद्धा जात असताना आजोबांसाठी आणि आईसाठी काही वस्तू खरेदी करायच्या आणि म्हणूनच तिला काम करायचं असतं। कष्ट करून तिला पैसे कमवायचे असतात आणि म्हणून प्रेक्षकांनो, कमळी इथे आता सरूच्या आईकडे कामाला लागलेली असते। त्यांची छोटीशी खानावळ आहे, त्याच्यामध्ये ती त्यांना जेवण बनवायला मदत करणार असते आणि त्याच्यामधून ती पैसे मिळवणार असते। तेव्हा कमळी सगळ्यात आधी एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला गेलेली असते। तिथे संदीप जगताप याच्या पुढे ती जेव्हा उभी राहते तेव्हा त्याच्या डोळ्यातली वासना तिला दिसलेली असते आणि तो चुकीच्या पद्धतीचे शब्द तिच्याबरोबर वापरत असतो की तू मला खुश ठेव, मी तुला इथे चांगली नोकरीसुद्धा देईन आणि तुला मी पैसेसुद्धा देईन। ही गोष्ट कमळीच्या लक्षात येते, त्याच्या डोळ्यातली वासना ती ओळखते आणि तिथल्या तिथे त्याचं थोबाड फोडून त्याच्या नोकरीला लाथ मारून कमळी बाहेर पडलेली असते। ती म्हणते की मी गणितामध्ये खूप हुशार आहे, तुम्ही मला कुठलाही हिशोब करायला सांगा, मी पटापट तुम्हाला करून देईन, फक्त मला नोकरीची गरज आहे। त्याची गरज पाहून तिच्याकडून वाईट साईट काम करून घेण्याचा प्रयत्न त्याचा असतो, पण तो त्याचा प्रयत्न कमळीने धुळीला मिळवलेला असतो। आणि मग ती आसावरीच्या आईकडे जाते आणि सरू तिला मदत करते की तू आम्हाला कामामध्ये मदत कर, तुला खूप पैसे नाही मिळणार पण तुला थोडे थोडके पैसे नक्कीच मिळतील। इथे तिथे चुकीच्या पद्धतीच्या लोकांमध्ये जाऊन काम करण्यापेक्षा थोड्या पैशांमध्ये पण चांगल्या लोकांकडे काम केलेलं कधीही चांगलं असं तिला वाटतं आणि कमळी त्यांच्याकडे जेवण बनवण्यासाठी थांबते। आणि तेव्हा कमळी कष्ट करत असते आणि हे सगळं करत असताना इथे आता अनिकाला काही करून कमळीला साईडलाईन करायचं असतं, कारण ऋषी नुसता कमळी कमळी करत असतो आणि अनिकाला वाटत असतं की ऋष फक्त माझा आहे। आणि तेव्हा इथे जो संदीप जगताप आहे, ज्याने स्वतःचं नाव गौतम सांगितलं आहे, तो किती नीच माणूस आहे हे कमळीला बरोबर माहिती असतं। तेव्हा कमळीला तिथे आता काम करत असताना त्या दरम्यानच संदीप जगताप हा आसावरीच्या घरी आलेला असतो आणि तिथे कमळीने त्याला बघितल्यानंतर ती म्हणत असते, हा नीच माणूस इथे काय करतोय आणि या माणसाबरोबर आसावरीचं लग्न ठरलंय। काही झालं तरी ही गोष्ट सरूला सांगितली पाहिजे। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कमळी सरूला ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि ही गोष्ट संदीपच्या लक्षात येते। तेव्हा अनिका संदीपची भेट घेते आणि म्हणते की मला सुद्धा या मुलीचा राग आहे, काही झालं तरी हिचं मी माझ्या ऋषबरोबर लग्न नाही लावू देणार। आणि इथे संदीपचं असं म्हणणं असतं की ठीक आहे, तुला ह्या मुलीचा राग आहे आणि मला त्या गौतमचा राग आहे, ज्याला माझ्या आसावरीबरोबर लग्न करायचं आहे, जय खानोलकरचा भाव। ते दोघेजण एकत्र येऊन कमळीला आणि त्याला किडनॅप करून ठेवतात आणि म्हणतात की आता ह्या दोघांचं लग्न होणार नाही। तेव्हा तू एक काम कर, तू ऋषीबरोबर लग्न कर
आणि मी माझ्या आसावरीबरोबर लग्न करतो, असं संदीप जगताप अनिकाला सांगतो. अनिकाचा आधीपासूनच कमळीवरती राग असतो, पण आता गोष्टी लग्नापर्यंत पोचण्याच्या आधी तिला श्रीशबरोबर लग्न करायचं आहे आणि म्हणून तिने हा डाव साधलेला असतो. तेव्हा जय खानोळकर असू दे आणि सरू असू दे, या सगळ्यांना काय करायचं असतं, सगळ्यात आधी इथे आसावरीच्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजे खरा संदीप जगताप जो आहे ना, त्याला शोधून काढायचं असतं. कारण त्यानेच गौतमला आणि कमळीला दोघांनासुद्धा किडनॅप करून ठेवले. आणि म्हणूनच इथे सगळ्यात जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो तो ऋषी, कारण त्याला कमळीची काळजी वाटत असते. कारण त्याने याआधीसुद्धा कमळीला नको ते शब्द वापरलेले असतात, त्यामुळे ऋषीला त्या गोष्टीची सातत्याने भीती वाटत असते. सगळेजण एकत्र येऊन इथे गौतमचा आणि कमळीचा शोध घेत असतात. तेव्हा ऋषी गोडाऊनपर्यंत पोचतो आणि कमळीला आणि त्या मुलाला तिथून बाहेर काढतो. त्याच्याबरोबर जय खानोळकरसुद्धा असतो. दोघांना तिथून सुखरूप बाहेर काढल्यानंतर इथे आता जो जय आहे तो म्हणत असतो की काही झालं ना तरी इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडणार आहे. सामुदायिक विवाह सोहळा इथे पार पडणार आहे, त्याच्यामध्येच आपण गौतमचं आणि आसावरीचं लग्न लावून देऊया, काय वाटतं? तेव्हा सगळेजण म्हणतात की ठीक आहे. आणि त्यानंतर ते लोक तिथून निघून गेलेले असतात आणि ऋषी कमळीला घेऊन तिथून जात असतो. तेव्हा अनिका तिथे येते, कमळीला बाजूला खेचते आणि तिच्या इथे गळ्याला चाकू लावते आणि म्हणत असते की ऋष, काही झालं ना तरी तू कमळीबरोबर लग्न करू नकोस, तुला माझ्याबरोबरच लग्न करावं लागेल, नाहीतर मी ह्या कमळीला मारून टाकेन. तू आत्ताच्या आत्ता मला बोल की तू माझ्याशी लग्न करशील की नाही. तेव्हा ऋष म्हणत असतो की हे बघ अनिका, जर कमळीला काही झालं ना, तो चाकू तिला थोडा जरी लागला तरी माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. आणि तेव्हा इथे अनिका ऐकायला तयार नसते. तेव्हा इथे कमळी म्हणत असते की अनिका, तुला लग्न करायचं आहे ना, मग अशा पद्धतीने तू लग्न करणार आहेस का? मला सोड बरं, मी स्वतः तुमच्या दोघांचं लग्न लावून देईन. ती म्हणते नाही, गप गप म्हणजे गप, मी तुला मारून टाके ना कमळी, आणि तुला माहिती आहे मी असं करूच शकते. 2-3 वेळा मी प्रयत्नसुद्धा केला होता तुला मारण्याचा. ऋष, तू जर माझ्याबरोबर लग्न नाही केलंस ना तर मी कमळीला संपवेन. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषीला कळलेलं असतं की अनिका ही आता वेड्यासारखी वागायला लागले. ती वेड्याच्या नादामध्ये काही करू शकते, ती इथे माझ्या कमळीला मारू शकते. तेव्हा इथे ऋषी अनिकाचा हात पकडतो, तिच्या हातातून चाकू घेतो आणि लांब फेकून देत तिच्या थोबाडीत मारतो आणि तिला म्हणतो की माझ्यासाठी तू माझ्या कमळीच्या जीवावरती उठलीस. खरंच तुला असं वाटतं की तुझ्यासारख्या सायको मुलीबरोबर मी लग्न करेन? अजिबात नाही. ती म्हणते ऋष, जर नाही लग्न केलंस ना तर कमळीसुद्धा जिवंत नाही राहणारा, तिलासुद्धा मी मारून टाकेन. तू माझा नाही झालास तर तिचासुद्धा व्हायचं नाही. आणि तेव्हा ही गोष्ट ऐकल्यानंतर ऋषी म्हणतो, पण काही झालं तरी मी माझ्या कमळीबरोबरच लग्न करणार. तेव्हा इथे ऋषीला भीती वाटते अनिकाच्या या वागण्याची, की कमळीचा जीव धोक्यात आहे. कमळी बिचारी एकटी सगळीकडे वावरत असते, फिरत असते. कमळीला इथे सिक्युरिटी देण्याची गरज आहे. तेव्हा तिथे सामुदायिक विवाह सोहळा पार पडत असतो ना, तेव्हा ऋषी म्हणतो, कमळी, तुझी काही हरकत नसेल तर तू माझ्याबरोबर लग्न करशील का? हे बा, अनिकाचं हे दिवसेंदिवस विचित्र वागणं तुझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तू किती आणि कुणाकुणाबरोबर लढणार आहेस? तेव्हा ती म्हणते, ऋषी सर, माझी काळजी करू नका, मी माझी काळजी घेईन, तिला घाबरून असं करायची काहीच गरज नाही आहे. तेव्हा इथे ऋषी म्हणतो, कमळी, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? मग चल, निदान आता मला अनिकाला दाखवायचंच आहे की तुझं लग्न हे फक्त माझ्याबरोबरच होणार आहे आणि काहीही झालं तरी मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. आणि तेव्हा इथे आता कमळीचा जीव वाचवण्यासाठी इथे ऋषी कमळीला घेऊन जातो आणि सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये तो तिच्याबरोबर लग्न करतो आणि अनिकाला दाखवून देतो की बघितलंस, आता कमळी माझी बायको आहे, तू तिला काहीही केलंस ना तरीसुद्धा माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल, ही गोष्ट तू लक्षात ठेव. आणि ही गोष्ट आता नयनताराला समजलेली असते. ऋषीने लग्न केल्यानंतर ही गोष्ट नयनताराला समजते. नयनताराला खूप मोठा धक्का बसतो आणि मग काय, तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. पण ऋषी जेव्हा कमळीबरोबर लग्न करून घरी येतो ना, तेव्हा सगळ्यात मोठा धक्का हा बसलेला असतो अनिकाला. कारण तिचं आता स्वप्न ऋषीबरोबर लग्न करण्याचं स्वप्नच राहिलेलं असतं.
ऋषीने कमळीचा जीव वाचवण्यासाठी, कारण अनिका तिच्या जीवावरती उठलेली असते, त्यामुळे तिचा जीव वाचवण्यासाठी त्याने कमळीबरोबर लग्न केलेलं असतं. पण जेव्हा हे लग्न होतं तेव्हा सगळ्यात मोठा धक्का नयनताराला बसलेला असतो.